सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण 4 लीळा पाहणार आहोत। शास्त्र दृष्टा अदृष्टा कारण निरूपण। स्वामींनी भटोबासांना निरूपण केलं शास्त्राविषयी। शास्त्र कसं दृष्टा आणि अदृष्टाच्या प्रती कारण आहे। दृष्ट आणि अदृष्ट म्हणजे काय नेमकं हे सविस्तर आपल्याला समजणारच आहे। मासोपवासिनी विज्ञापनी लखुमिया कपाट निराकरण। मासोपवासिनी ह्या स्वामींजवळ नव्हत्या बसलेल्या, तर तिथेच एक सिंहनारायणाचं मंदिर होतं आणि त्या मंदिरात त्या बसलेल्या होत्या। त्या बसल्या होत्या मासो उपवास करण्यासाठी। पूर्वीच्या काळामध्ये जे आध्यात्मिक लोक होते, देवधर्म चांगले करणारे, ते उपवास ठेवायचे। हे देवतेचे धर्म आहेत, परंतु बाया महिना महिना उपवास धरायच्या। तर त्या मासोपवासिनींना काही त्रास होता लखुमियाकडून, आणि मग या मासोपवासिनी स्वामींना काय विनंती करतात, तो कसा त्रास दूर करतात स्वामी किती सहाय्यभूत ठरतात या मासोपवासिनींना। वास्तविक पाहता ह्या ईश्वर धर्मामधल्या नव्हत्या, तरी पण एक माणुसकीच्या नात्याने त्यांना काही त्रास होत आहे, आपण जर तो त्रास दूर करू शकलो तर काय वाईट आहे असं स्वामींनाही वाटलं। आणि स्वामींनी त्या मासोपवासिनींना जो काही उपद्रव होत होता तो उपद्रव दूर केलेला आहे। तो कोणता उपद्रव होता हे आपण सविस्तर पाहणारच आहोत। डोमेग्रामी मढी अवस्थान। स्वामी डोमेग्रामच्या राजमठामध्ये मुक्कामी पोहोचतात आणि तिथेच आता स्वामी राहणार आहेत बरेच महिने। खूपच सुंदर सुंदर लीळा तिथे होणार आहेत। पुढे पुढे तुम्हाला खूपच स्वामींच्या चांगल्या चांगल्या लीळा ऐकायला मिळणार आहेत। आणि तुम्हाला वाटत असेल की अशा चांगल्या चांगल्या लीळा तुमच्याकडून सुटू नये, तर सर्वप्रथम तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा आणि ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे भविष्यामध्ये ज्या काही लीळा मी स्वामींच्या या चॅनलवर अपलोड करत आहे त्या लीळा तुमच्याकडून सुटणार नाही। चौथी आणि शेवटची लीळा आहे नाथोबा करवी भट बाहेर घालवणे। नाथोबांना स्वामींनी सांगितलं भटोबासांना बाहेर घाला। तर हे सर्व चरित्र तुम्हाला नक्कीच आवडतील आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा। जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। तुम्हाला जर सबस्क्राईब करता येत नसेल, काही अडचणी असतील, तर तुम्ही या व्हिडिओला लाईकही करू शकता। तुम्ही व्हिडिओला लाईक जरी करत राहिलात तरी पण न चुकता स्वामींचे चरित्र तुमच्यापर्यंत पोहोचतील, हा फायदा असतो। चरित्र लाईक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप ते व्हिडिओ स्वामींचे येत राहतात। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथी या युट्यूब चॅनलमध्ये। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 122। शास्त्र दृष्टा अदृष्टा कारण निरूपण। हे ब्रह्मविद्या शास्त्र, शास्त्र दृष्टा अदृष्टा कारण निरूपण, हे जे शास्त्र आहे ते दृष्टा आणि अदृष्टाविषयी कसं कारणीभूत ठरते हे स्वामी निरूपण करतात भटोबासांना। छिन्न पापी गुंफे अवस्थान भटी पुसिले। छिन्न पापी या ठिकाणी स्वामींचं अवस्थान होतं आणि भटोबास विचारतात जी जी हे निरूपिले शास्त्र कहुनी दृष्टा कारणे अभ्यासी कहुनी अदृष्टा कारणे अभ्यासी। भटोबास विचारतात जी जी हे जे तुम्ही शास्त्र निरूपण करता याचं अध्ययन कोणी दृष्ट अर्थासाठी अभ्यास करते, कोणी अदृष्ट अर्थासाठी अभ्यास करते, तरी या दोहीसी काही फळ होय। तर या दृष्टार्थिया आणि अदृष्टार्थियांना काय फळ होते? प्रश्न हा येतो पहिलं की हे दृष्टार्थी आणि अदृष्टार्थी म्हणजे काय नेमकं। बरेच जणांना माहिती असेल आणि काही नवीन दर्शक जे आले असतील चॅनलवर त्यांना काही माहिती नसेल कदाचित, तर त्यांच्यासाठी सांगू इच्छितो दृष्टार्थी हे कशाला बोलतात। ज्याप्रमाणे अन्य संप्रदायाचे जे काही संन्यासी असतात ते चमत्कार दाखवतात काही, आणि त्या चमत्काराला भुलून लोक त्यांना नमस्कार करतात। कारण काय, तर ते साधू जे असतात काही ताटके तोटके करत असतात, काही धागा दोरा मंत्र तंत्र त्यांचं चालू असते, आणि त्यामुळे हे जे भक्त मंडळी असतात त्या भक्त मंडळींना चांगला फरक पडतो। त्यांचे काही न्यायालयीन खटले असतात ते लवकर मिटतात, त्यांचे काही मालमत्तेचे वाद असतात तेही लवकर मिटतात, आणि त्यांना बराच काही धनलाभ होतो। आणि म्हणून हे जे अन्य धर्मीय लोक आहेत ते त्यांच्याकडे वळतात।
तर याला दृष्टार्थीय म्हणतात. दृष्टपर पाहिजे त्यांना. मग आता दृष्टार्थीय फक्त देवता धर्मामध्येच आहेत का? नाही, आपल्या ईश्वर धर्मामध्ये पण आहेत. जे कोणी लोक देवापाशी जातात, देवाला काही देण्यासाठी जात नाही, तर देवाकडून मागण्यासाठीच जातात. या जीवाचं फक्त घेतद्वार उघडं ठेवलेलं आहे प्रपंचक गोष्टीसाठी, की देवा मला प्रपंचासाठी हे कमी पडलं, ते कमी पडलं, हे पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे, ते पाहिजे. यांची यादी कधी संपत नाही. मला संसाराला ही गोष्ट कमी पडली, मला ही पाहिजेच, हे मागणी करण्यासाठी लोक मंदिरामध्ये जातात, स्थानापतीपाशी जातात, कोण्या मठ मंदिरात आश्रमात जातात आपल्या महानुभाव पंथामध्ये, पण तिथे नवसं बोलतात. कोण्या मठामधली काही फुलारी असते नवसिक, तर तिथे जाऊन नवस बोलतात, मला मुलगा होऊ दे, माझ्या मुलीला मुलगा होऊ दे, काय त्यांना कमी पडत असेल ते सर्व म्हणतात. आणि मग ते नवस पूर्ण झाले की तिथं पंगत करतात, उटी करतात, काय बोलले असतील नवसिक ते नवस पूर्ण करतात. जे काही ते नवस बोलले असतील ते नवस पूर्ण करतात ते लोक. तर हे पण दृष्टार्थी आहेत. यांना दृष्टपर पाहिजे, जे दिसते लोकांना. मोठी गाडी, मोठा बंगला, शेती, शिवार, हे दृष्टपर आहे, हे सगळं दिसते आपल्याला. तर हे मागणी करतात लोक, याला दृष्टार्थीय म्हणतात. तर आता दृष्टार्थीय हे शास्त्र पण ठरते. कसं काय म्हटले? तर काही जण असे असतात जे अध्ययन करतात ब्रह्मविद्याशास्त्राचं, फक्त मला कुठेतरी पोथी करता येईल, कुठं भाषण करता येईल स्टेजवर, लोक मला मानतील, मान्यता होईल माझी, लोक माझी स्तुती करतील, ह्यासाठी कुणी अध्ययन करत असते, की मला फक्त लोक चांगले म्हटले पाहिजे, मी मोठ्या मोठ्या पोथ्यामध्ये बसून प्रश्न केले पाहिजे, मला चांगली चर्चा करता आली पाहिजे आणि लोकांनी मला वाकून दंडवत केला पाहिजे. या दृष्टिकोनातून कोणी अध्ययन करते ब्रह्मविद्येचं. आणि म्हणून स्वामी म्हणतात, वानेर्या हे शास्त्र दृष्टाप्रती कारण होय का अदृष्टाप्रती कारण होय? स्वामी म्हणतात दृष्टाप्रती पण कारण होते. तुम्हाला मान्यता मिळू शकते, तुम्ही रोप गाजवू शकता मोठ्या मोठ्या पोथ्यामध्ये, मोठ्या मोठ्या पोथ्या तुम्ही थांबवू शकता तुमच्या तर्क कौशल्याने. तर हे शास्त्र दृष्टाप्रती पण कारण होते आणि तसंच अदृष्टाप्रती कारण होय, अदृष्टाप्रती पण कारण होते. हे जर शास्त्र आपण आत्मसात केलं, इम्प्लिमेंट केलं, स्वतःमध्ये आचरणात आणलं, तर आपण ईश्वराकडे अग्रेसर होऊ. ईश्वर कुणाला दिसतो का? नाही दिसत. आपण असन्निधानी आहोत, आपल्याला देव दिसत नाहीत, आपल्याला देव सोडून गेलेले आहेत. आपलं तोंडही पाहण्याची देवाला इच्छा नव्हती. आपण असे पापी आहोत, कर्मचांडाळ आहोत, आणि म्हणून देव निघून गेले. तरी पण हे जे ब्रह्मविद्याशास्त्र आहे, ब्रह्मविद्यारूपी जी माऊली आहे, ती माऊली आपल्याला चांगली धुवून स्वच्छ करू शकते. आपण जर ते शास्त्र आत्मसात केलं, त्याप्रमाणे आपण आचरण केलं, तर आपण परमेश्वराकडे अग्रेसर होतो. हे वचनरूप परमेश्वर देव आपल्यासाठी सोडून गेलेले आहेत मागे, आणि त्याचं जर आपण आचरण केलं तर आपण ईश्वराकडे अग्रेसर होऊ. जो ईश्वर कधी दिसत नाही, अदृष्ट आहे तो ईश्वर, तर त्या अदृष्टाप्रती पण कारण हे शास्त्र होते. तो ईश्वर आपल्याला प्राप्त करून देऊ शकते हे शास्त्र, आपण जर त्याचं अध्ययन केलं चांगलं. आणि आपल्या जीवनामध्ये हे जे काही चांगले नीतिमूल्य देवाने सांगितलेले आहेत, हे जर आपण आपल्या जीवनामध्ये उतरवलं, तर ईश्वर आपल्याला नक्कीच जवळ करतील. हे सर्व आचरण आपण केलं पाहिजे. हे सर्व नैतिक मूल्य जे देवाने सांगितलेले आहेत, हे आपल्याला आचरणात आणायचे आहेत. आणि तुम्ही जर तसं आचरण करणार, तर तुमच्या घरचे पण, लहान मुलं पण पाहून म्हणतील की नाही नाही, पप्पा असे करतात, किंवा पप्पा म्हणत असतील, मम्मी म्हणत असतील, आई म्हणत असतील, बाबा म्हणत असतील, जे काही म्हणत असतील तुमची मुलं, तर काय म्हणतील ते, नाही नाही, आई अशी करत आहे, मग मी पण असंच करणार. यद्यदाचं रतिश्रेष्ठ, ज्याप्रमाणे श्रेष्ठ व्यक्ती आचरण करतो, त्याप्रमाणे लहाने पण आचरण करण्याचा प्रयत्न करत असतात. जसं तुम्ही उदाहरण बघा, आता ही जी फिल्म इंडस्ट्री आहे बॉलिवूड, यामध्ये जे नवीन तरुण पिढी आहे पूर्ण या भारतातली, ती त्यांचं अनुकरण करण्याचा प्रयत्न करते. ह्या तरुण पिढीला ते बॉलिवूडमधले कलाकार श्रेष्ठ वाटतात. मग ते बॉलिवूडचे कलाकार जर फाटके जरी कपडे घालून हिंडत असतील, हे नवतरुण जे आहेत, जे तरुण पिढी आहे, ही पण फाटके कपडे घालून हिंडते. आणि म्हणून श्रीकृष्ण महाराजांनी सांगितलेलं आहे, यद्यदाचं रतिश्रेष्ठ, ज्याप्रमाणे श्रेष्ठ लोक आचरण करतात, त्याप्रमाणे लहाने आचरण करण्याचा प्रयत्न करतात. याचा अर्थ असा नाही की बॉलिवूडचे कलाकार फार श्रेष्ठ आहेत, नाही. एक छोटंसं उदाहरण सांगतो. बऱ्याच वर्षाखाली मी आकाशवाणी केंद्रावर एक मुलाखत ऐकत होतो. कोणीतरी जुने दिग्दर्शक होते, त्यांचं मला नाव आठवत नाही. आणि ते जे मुलाखत घेणारी बाई होती, तिने असे काही प्रश्न विचारले, त्यांची चर्चा चालू होती. त्यामध्ये जुन्या काळातील दिग्दर्शक होता, तो दिग्दर्शक म्हणतो की आमच्या काळामध्ये जर काही एखाद्या बाईला काही रोल करायचा असेल,
आणि तो जर रोल एवढा व्यवस्थित नसेल तर ती बाई करत नव्हती, ते हिरोईन जे असेल. मग आम्ही काय करायचो म्हणे, जे वेश्या असतात त्या वेश्यांकडे जायचो की बुवा असा असा रोल करायचा आहे, कॅमेऱ्यावर तुला हा रोल करावा लागेल. हिरोईन काय करायला तयार नाही, तर ती वेश्या पण म्हणायची की असे रोल आम्ही करणार नाही. बघा, जुन्या काळातील वेश्या पण कॅमेऱ्यासमोर येऊन असे काही अश्लील जे काही चित्रफिती असतात, जे काही अश्लील टेक असतात ते करत नव्हते. अश्लील व्हिडिओ शूटिंग जर असेल तर ते करत नव्हते. पिक्चरमध्ये चान्स मिळाला तरी करत नव्हते. आणि आत्ताचे हे खरंच बॉलिवूडचे कलाकार श्रेष्ठ आहेत का? मग हे वेश्येपेक्षा गयगुजरे आहेत. जुन्या काळातील वेश्या श्रेष्ठ होत्या, पण हे वेश्येपेक्षाही थर्ड क्लास झालेले आहेत. आणि अशा जर बॉलिवूडच्या कलाकारांचं अनुकरण आपली तरुण पिढी करत असेल तर काय म्हणावं. मला काय म्हणायचं ते तुम्हाला समजलंच असेल. आपल्या घरातील मुलांना मुलींना बिघडू देऊ नका. नाहीतरी तुम्हाला हे मी कथा सांगितलीच आहे, काय घडली ते FM रेडिओवर मी आकाशवाणीवर जे मुलाखत ऐकली त्याच्यातलं सांगितलं मी तुम्हाला. सत्य परिस्थिती आहे. आताचे बॉलिवूडचे जे कलाकार आहेत ते एका जुन्या काळातील वेश्येपेक्षाही गयगुजरे आहेत. आणि त्यांचं अनुकरण जर आपली पिढी करत असेल, तरुण पिढी, तर फार मोठी धोक्याची घंटा आहे ही. कदाचित काही जणांना माझं बोलणं कडवट वाटलं असेल, परंतु ही आहे ते सत्य परिस्थिती आहे. तुम्हाला जे घ्यायचं ते घ्या, नाही घ्यायचं ते सोडून द्या. जे तुम्हाला पटलं नाही असं समजून घ्या की तुम्ही मी बोललोच नाही. परंतु कितीही म्हटलं तरी आपण जर विचार केला तर तुम्ही सांगा, फाटके कपडे घालणं कुठं शोभते का? अरबपती घरचे मुलं मुली फाटके कपडे घालतात. गुडघ्यावर फाटलेलं, मांडीवर फाटलेलं, फेंडरीपाशी फाटलेली पॅन्ट, इथे या खांद्यावरच फाटलेलं दाखवतात, इथे कुठेतरी फाटलेलं, नवीन डिझाईन निघाली म्हणतात. तुम्हाला वाईट वाटू देऊ नका, परंतु पूर्वीचे जे जुने सिनेमा असायचे त्यामध्ये जर एखाद्या हिरोईनला दाखवायचं असेल 4 माणसामध्ये की माझ्यावर अत्याचार झालेले आहेत, तर नेमकी या खांद्यावरच ते 2 ठिकाणी फाडायची आणि मग म्हणायची बघा माझ्यावर अत्याचार झालेले आहेत, हे माझे कपडे फाडलेले आहेत. आणि आता तर ते फॅशन निघाली, बरोबर खांद्यावरचे फाडायचे आणि फॅशन करून हिंडायचं समाजामध्ये. थोडे शब्द तीव्र वाटले असतील, परंतु वाटू द्या. ही सत्य परिस्थिती जी आहे ती मी तुम्हाला सांगितलेली आहे. बाकी तुम्ही ठरवा तुम्हाला कसं राहायचं, कसं जगायचं, तुम्हाला तुमची पुढची पिढी कशी घडवायची हे तुम्ही तुमचं ठरवू शकता. तुम्ही स्वतंत्र आहात तुमचा निर्णय घेण्यासाठी. परंतु नैतिक मूल्यांचा विचार करा आणि नंतर ठरवा की खरंच आपण कुणीकडे जात आहोत. तर अशी गोष्ट आहे, हे शास्त्र दृष्टाप्रती कारण होते, अदृष्टाप्रती पण कारण होते. आणि आपण जर चांगले वागलो तर आपल्यासारखंच घरातील लहान मुलं पण वागण्याचा प्रयत्न करतात आणि चांगले संस्कार होतात. या तरुण पिढीला फक्त बॉलिवूडच्या कलाकारांचं अनुकरण करायला नका लावू. करत असतील तर त्यांना बजावा की असं नको करूस, हे काही फार श्रेष्ठ नाहीत, हे थर्ड क्लास गयगुजरे लोक असतात, यांचं अनुकरण आपल्याला करायचं नाही. सर्वज्ञ म्हणितले चैतन्य देवता आदी करुणी सकळ देवता, परामुचका बोली जती. चैतन्य देवता आदी करुणी, जे काही देवता आहेत त्या सकळ देवता अपरा आहेत म्हणजे श्रेष्ठ नाहीत त्या, आणि अमोचका आहेत म्हणजे या जीवाचं मुंचन करू शकत नाहीत, मोक्ष देऊ शकत नाहीत. हे दृष्ट, हे सर्व दृष्टार्थी आहेत. ह्या देवता काय करतात? दृष्टार्थ पदार्थ सर्व देतात. तुम्ही बघा, भारत देशामध्ये मोठे मोठे देवतेंचे संस्थान आहेत. तिरुपतीचा बालाजी, शिर्डीचा साईबाबा किंवा शेगावचे गजानन महाराज, जे काही असतात देवस्थान, वैष्णोदेवी, अमरनाथ, केदारनाथ वगैरे वगैरे जे काही मोठे मोठे संस्थान आहेत, हे सर्व नवस जापे पुरवतात. हे तिरुपतीचा बालाजी म्हणजे काय आहे? हे सर्व नवसिक आहेत. देवतांना काय वाटते, हे जीव कशाला ईश्वराकडे जाऊ द्यायचे, यांना प्रापंचिक गोष्टी द्या आणि प्रपंचामध्ये भुलवून ठेवा, हे काम ते देवता करतात. तर म्हणून स्वामी म्हणतात की हे दृष्टार्थी आहेत, हे सगळं दृष्टार्थ देतात तुम्हाला. पुढं काय सांगतात स्वामी? आणि चैतन्य परू परमेश्वरू पाविजेते अच्युत पद बोली जेते अदृष्ट. दृष्टपर सांगितलं, आता अदृष्टपर काय आहे ते सांगतात. जे चैतन्यपर परमेश्वर आहे, चैतन्य मायेच्या पलीकडे जो परमेश्वर उरलेला आहे, ते पाविजे म्हणजे ते प्राप्त केलं तरच ते अच्युत पद आहे. म्हणजे तिथून या जीवाचं कधीही पतन होत नाही आणि ते फळ अदृष्टपर आहे. हो काजी? भटवास म्हणतात हो काजी, ठीक आहे. उत्तरार्ध लीळा क्रमांक 123. मासोपवासनी विज्ञापनी लखुमिया कपाट निराकरण. मासोपवासनी विज्ञापनी, मासोपवासिनींनी विनंती केली. काय विनंती केली, कोणाला विनंती केली, काय कारण होतं, हे सर्व आपण समोर पाहणार आहोत. सिंहनारायणी मासोपवासिनी मासोपवासी बैसलिया होतिया. सिंहनारायणाच्या मंदिरामध्ये मासोपवासण्या मासोपवास करण्यासाठी बसल्या होत्या.
तेथ गोसावी एखादा वेळू विहरणा बीजे करीती, तिथे स्वामी कधी मध्ये जायचे. चौकी आसन होय, चौकामध्ये आसनस्थ व्हायचे. गोसावियाच्या श्रीचरणाला गती, स्वामींच्या श्रीचरणाला त्या मासोपवासण्या लागायच्या, पाया पडायच्या. मग एकुदी ती गोसाविया ते विनिविले. एके दिवशी त्या मासोपवासण्या स्वामींना विनंती करतात, जी जी हा लक्ष्मी देव कवाडे घालितो जी, तेने आम्हा थोर उबारा होताये. मासोपवासनी म्हणतात, जी जी हा जो लक्ष्मी आहे तो काय करतो, दरवाजे लावून जातो जाताना, आणि मग आतमध्ये आम्हाला हवा मिळत नाही, काही नाही. पूर्ण मंदिर बंद असते, कुणीकडे खिडक्या नाही, काही नाही. आणि मध्ये उबारा होतो. उबारा म्हणजेच काय तर खूप उष्णता होते. सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात, लखुमिया कवाडे न घलागा. लगेच स्वामी लखुमियाला म्हणतात, लखुमिया तू दरवाजे लावून जाऊ नको, मंदिराचे उघडे राहू दे. जी जी मा देवाची उपकरणे जाती की. लखुमिया म्हणतो, जी जी जर या देवाचे काही उपकरण गेले, जे काही भांडे कुंडे आहेत, काही चांगले उपकरण आहेत, ते जर गेले तर. हे तुमची देवाची उपकरणे राखेल. स्वामी किती अभिमान घेतात त्या मासोपवासनींचा. स्वामी म्हणतात, तुमचे उपकरणाचं राखण आम्ही करू, तुमचे उपकरण कुठे जाणार नाहीत, परंतु आमच्या या मासोपवासनींना. आता आमच्या कशामुळं? कारण की स्वामींच्या पाया पडायच्या त्या आल्यानंतर, म्हणून स्वामींनी पण त्यांचा अभिमान घेतलेला आहे. स्वामींना कुठेतरी आपुलकी वाटलेली आहे, आणि म्हणून स्वामींनी तिथं हस्तक्षेप केलेला आहे त्या प्रकरणामध्ये. तर स्वामी म्हणतात की आता पुन्हा तुम्ही दरवाजे लावायचे नाही, तुमचे जे उपकरण असतील त्याचं राखण आम्ही करू. हो काजी. लखुमिया म्हणतात, ठीक आहे. मग ते कवाडे न घलिती, आणि मग लखुमिया दरवाजे न लावताच निघून जायचे, आणि छानपैकी त्या दरवाजातून वारे यायचं, त्यांना थंड वाटायचं मासोपवासिनींना. मग तिया नावे कवाराणी बैसती, आणि मग त्या बाया मस्तपैकी दरवाजाच्या समोर थोडंसं बसायच्या, मस्त मोकळी हवा लागायची. मग गोसावी कवना ते पडिताळावया पाठवीती, आणि मग स्वामी कोणातरी भक्तजनांना पडताळण्यासाठी, म्हणजेच विचारपूस चौकशी करण्यासाठी त्यांची पाठवायचे. जो भक्त तिथे गेलेला आहे तो भक्त बायांना म्हणायचा, काही बाया बैसलिया असती. भक्तजन एखाद्या वेळेस गेल्यावर म्हणायचे, का हो बसलात का, असं म्हटल्यानंतर मग त्या बाया त्या भक्ताला म्हणायच्या, ज्या भक्ताला स्वामींनी पाठवलेला आहे त्या भक्ताला त्या बाया म्हणायच्या मासोपवासिनी, हो बा हो आम्ही बसलेलो आहोत. गोसावियाचेनी प्रसादे, स्वामींच्या कृपा प्रसादाने आम्हाला आता मोकळं वार तरी मिळत आहे. वाराणी येथ असो, मस्त मोकळ्या हवेमध्ये बसलेलो आहोत आम्ही, असं त्या बाया म्हणतात. उत्तरार्ध लीळा क्रमांक 124. डोमेग्रामी मठी अवस्थान. डोमेग्रामच्या राजमठामध्ये देव आलेले आहेत राहण्यासाठी. मग रेई नायके गोसाविया ते विनिविले. मग गोसावियासी उदयाचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसावी डोंबेग्रामासी निघाले. मग रेणायकांनी विनंती केली, आणि मग स्वामी सकाळचा पूजावसर झाल्यानंतर डोमेग्रामला निघालेले आहेत गावामध्ये जाण्यासाठी. निगता सिंह नारायण तया ते पुसाव्या गोसावी बीजे केले. निघताना सिंह नारायणा तया ते पुसाव्या गोसावी बीजे केले. स्वामी निघालेले आहेत गावामध्ये जाण्यासाठी, आणि निघता निघता सिंह नारायणाकडे स्वामी गेलेत त्या बायांची विचारपूस करण्यासाठी. गोसाव्यासी चौकी आसन झाले. स्वामी चौकामध्ये बसले. ती गोसाव्यासी दंडवत घातले. त्या बायांनी स्वामींना दंडवत घातले. श्रीचरणा लागलिया. त्या बाया स्वामींच्या पाया पडतात. मग सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, आता हे डोंबेग्रामासी जाईल. स्वामी म्हणतात, आता आम्ही डोमेग्राम या गावामध्ये राहायला जात आहोत. जी जी आता आमते जयंती, तरी गोसावी जयंतीवरी राहावे. त्या मासोपवासिनी बाया स्वामींना म्हणतात, जी जी आता आमची जयंती आहे, म्हणजेच श्रीकृष्ण महाराजांची जयंती, जन्माष्टमी आहे, तरी गोसावी जयंतीवरी राहावे. श्रीकृष्ण महाराजांची जयंती होईपर्यंत थांबावे इथंच, अशी विनंती त्या मासोपवासिनी करतात स्वामींना. सर्वज्ञ म्हणितले. स्वामी म्हणतात, ते दिसी हे येईल, का कभणाये का ते पाठवील. स्वामी म्हणतात, ज्या दिवशी श्रीकृष्ण महाराजांची जयंती आहे त्या दिवशी आम्ही येऊ तुमच्या पाशी, किंवा एखाद्या भक्तजनांना पाठवू जयंतीच्या दिवशी. मग गोसावी डोंबेग्रामासी बीजे केले. मग स्वामी डोमेग्रामला निघाले. तेथ तिन्ही मठ, तिथे 3 मठ होते. एकू दक्षिणामुखू, एकू उत्तरामुखू, एकू पूर्वामुखू.
दक्षिणामुखे मठी पश्चिमिली भिंतीसी उत्तर दक्षिण ओटा दो खांबा मध्ये तिये मढी मग गोसाव्यासी अवस्थान झाले. तिथे स्वामी राहायला लागले. आता हे 3 मठ कोणते, कसे, काय नाही ह्याविषयी थोडंसं सविस्तर माहिती घेऊया आपण. त्या डोमेग्राम या गावामध्ये 3 मठ होते. एक मठ जो होता तो दक्षिणमुख होता, म्हणजेच नरसिंह मठ होता तो. आणि नरसिंह मठाला काय म्हणतात? नरसिंह मठाला राजमठ असा म्हणतात. नरसिंह मठाला राजमठ असं म्हणतात. आताचा जो राजमठ आहे त्याचं नाव पूर्वीचं नरसिंह मठ होतं. आपण मग त्यांना राजमठ म्हणायला लागलो. तो राजमठ दक्षिणमुखी होता. एकू उत्तरामुखू, एक मठ जो आहे तो उत्तरामुख होता. म्हणजेच कोणता मठ? तर जो आताचा उंच मठ आहे तो उत्तरामुख आहे. एक पूर्वामुख आणि एक मठ जो होता तो पूर्वामुख होता. तो कोणता? तो म्हणजे गोपाळ मठ. आताचा आपण त्याला प्रसन्न मठ म्हणतो. उंच मठाला पहिलेचं नाव काय होतं? नारायण मठ होतं. जे उत्तरामुख मठ आहे त्याचं नाव नारायण मठ होतं, परंतु आपण आता त्याला उंच मठ असं बोलतो. जे पूर्वमुख असलेला मठ होता त्याचं नाव गोपाळ मठ होतं. आपण आता त्या मठाला प्रसन्न मठ असं बोलतो. दक्षिणामुखे मठी, ज्या मठाचं तोंड दक्षिणाभिमुख होतं. दक्षिणाभिमुख कोणता मठ होता मी सांगितलं? तर राजमठ हा दक्षिणाभिमुख होता. आणि त्या दक्षिणाभिमुख मठाला जे पश्चिमेली भिंत होती त्या भिंतीला टेकून एक उत्तर दक्षिण ओटा होता. तिथे 2 खांब होते. आरोगण स्थानासी स्तंभ त्रहाटी, डोमेग्रामच्या आरतीमध्ये हे आलेलं आहे. आरोगण स्थानासी स्तंभ त्रहाटी म्हणजे काय? स्वामींचं तिथंच राजमठाच्या ओट्याच्या समोर एक आरोगण स्थान आहे आणि एक स्तंभाचं स्थान आहे. 2 स्तंभ होते तर एका स्तंभाला स्वामींनी त्रहाटलं होतं, म्हणजे अशी चापट मारली होती की आम्ही स्तंभा एका ते निमित्त करून बोलीजेल असं स्वामी म्हटले होते. आणि डोमेग्रामची आरती ज्या कवींनी तयार केली त्यांनी पण त्याचा उल्लेख केलेला आहे. आरोगण स्थानासी स्तंभ त्रहाटी असा उल्लेख आहे. तर असे 2 खांब होते त्या राजमठाच्या ओट्याच्या समोरील भागामध्ये, जवळच खेटूनच तिथं ओटा होता आणि तिथे स्वामींनी त्रहाटलेला आहे. इथे काय आलेलं नाही, परंतु एक मला आठवलं म्हणून सांगून दिलेलं आहे. आरोगण स्थानाच्या ठिकाणी स्तंभ होता, त्याला त्रहाटलं, ते समोर लीळा सविस्तर येणारच आहे. बघूयाच आपण, कारण आता डोमेग्रामचे चरित्र झालेले आहेत. लक्षात असू द्या, आजपासून डोमेग्रामचे चरित्र चालू झाले. छिन्नपापीचे चरित्र संपलेले आहेत. मग मध्यंतरी देव कधी विहरणाला जातात छिन्नपापीकडे, त्यावेळेस मी तुम्हाला ते सांगेन. तिये मठी मग गोसाव्यासी अवस्थान झाले, त्या मठामध्ये देव राहायला लागले. बाहेरीली पट्टी शाळे पश्चिमेली भिंतीसी उत्तर दक्षिण ओटा. बाहेरील पट्टी शाळेसी म्हणजे राजमठाच्या बाहेरील भागामध्ये जी पट्टी शाळा होती, पश्चिमेली भिंतीसी उत्तर दक्षिण ओटा, तेथे दुपाराचा पूजा सुरू होय. जे पट्टी शाळा होती बाहेरच्या बाजूने तिथे एक उत्तर दक्षिण ओटा होता. अगोदरचा ओटा पण उत्तर दक्षिण होता आणि पट्टी शाळेवरचा ओटा पण उत्तर दक्षिण ओटा आहे. तिथे दुपारचा पूजा सुरू होय. बाहेर पट्टी शाळेवर दुपारचा पूजासर स्वामींचा व्हायचा. दुपारचा पूजासर बाहेर का व्हायचा? कारण आतमध्ये गरमी व्हायची राजमठामध्ये, मग हवेशीर बाहेर पट्टी शाळेवर छानपैकी हवा यायची आणि तिथे स्वामींचा पूजावसर व्हायचा. उत्तरार्ध लीळा क्रमांक 125. नाथोबा करवी भट्ट बाहेरी घालवणे. नाथोबा करवी स्वामींनी भटोबासांना बाहेर घालायला लावलं. एक उदी गोसाव्यासी उद्याचा पूजा सुरू झाल्यानंतर, एके दिवशी स्वामींचा सकाळचा पूजा सुरू झाल्यानंतर गोसाव्यासी भीतरीला ओट्यावरी आसन असे. स्वामींना आतमधल्या ओट्यावर आसन होतं. गोसावी नाथोबा ते म्हणितले मंडळिका तुम्ही वानर्या ते बाहेरी घाला गा. स्वामी नाथोबांना म्हणतात, मंडळिका तुम्ही नागदेवाला बाहेर घाला. हो काजी? नाथोबा म्हणतात ठीक आहे. सर्वज्ञ म्हणतले वानर्या तुम्ही आपणे आते बाहेरी घालून दा. स्वामी म्हणतात वानर्या तुम्ही बाहेर जाऊ नका. नाथोबा तुम्हाला बाहेर घालण्याचा प्रयत्न करतील, परंतु तुम्ही बाहेर जायचं नाही, तुम्ही असा प्रयत्न करायचा आणि नाथोबा तुम्हाला बाहेर लोटण्याचा प्रयत्न करतील. हो काजी? इथे कोणाला सांगत आहेत स्वामी? भट्टोबासांना सांगत आहेत. तर इथे भट्टोबास होकाजी म्हणतात. म्हणोनी नाथोबाये भटोबासा ते दाटुणी दारवरी नेले. आणि म्हणून स्वामींची आज्ञा आहे म्हणून नाथोबांनी भटोबासांना दारापर्यंत लोटत 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 नेलेला आहे
आणि सर्वज्ञ म्हणितले. आणि स्वामी म्हणतात वानरा बाहेरी घातला मा. स्वामी म्हणतात अरे 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 वानरा आता बाहेर गेलाच समजा. आणि भटोबास करावू चढले. आणि लगेच भटोबासांना लगेच ऊर्जा यायची, स्फुरण चढायचं. आणि मग काय करायचे भटोबास. आणि भटोबास नाथोबा ते मागिली भिंतीसी लाविती. आणि भटोबास नाथोबांना लोटत 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 आतमध्ये आणायचे आणि आतमधल्या भिंतीला टेकून द्यायचे. आणि गोसावी म्हणती. आणि मग स्वामी म्हणायचे मंडळीकू लोटीला मा. अरे रे 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 मंडळीक लोटल्या गेला या खेळामध्ये, असं स्वामी म्हणायचे. आणि नाथोबासी करावू चढे. आणि मग नाथोबांना पुन्हा स्फुरण चढायचं आणि नाथोबामध्ये नवीन ऊर्जेचा संचार व्हायचा. आणि नाथोबा भटोबासा ते लोटीती. आणि मग नाथोबा भटोबासांना लोटीत न्यायचे. ऐसे गोसावी नावेक करविले. असे स्वामी थोडे वेळ खेळ क्रीडा करतात, मग पुरे करविले. आणि मग स्वामी खेळ क्रीडा बंद करतात. तर असे काही खेळही मुलांना खेळवा ज्या खेळामधून ईश्वराची आठवण झाली पाहिजे. असे काही खेळ खेळवा ज्या खेळामधून मुलांवर संस्कार झाले पाहिजे. शाळेमध्ये तर तुमचा मुलगा 3-4 तास राहील, ट्युशनमध्ये एखादा तास राहील, जास्तीत जास्त वेळ तर घरी राहणार आहे. तुमचंही कर्तव्य आहे मग मुलांवर संस्कार करायचं. परमेश्वर असून इथे खेळ करायला लावत आहेत भटोबासांना नाथोबासांना. तर आपणही मुलांना खेळामधून कसे संस्कार देऊ शकू याचा विचार करा. एक उदाहरणार्थ एक खेळ असा सांगतो तुम्हाला ज्यामध्ये तुमच्या मुलांची बौद्धिक उन्नती होईल, आध्यात्मिक उन्नती होईल आणि बराच काही फायदा होईल. तुम्ही काय करा, तुमच्या घरी जे काही 1-2 मुलं असतील किंवा आजूबाजूचे 4-2 मुलं असतील, ते जर तुमच्या घरी येत असतील, आता सध्या कोरोनाची परिस्थिती आहे तरी पण जर एकत्रित येत असाल तुम्ही, तर सांगतोय मी कोरोना संपल्यानंतर तर तुम्ही हा खेळ मैदानातही खेळू शकता छानपैकी. प्रश्नोत्तरीचा खेळ खेळा. मुलांना चालू घडामोडीचे जे पुस्तक भेटतात, MPSCचे जे चालू घडामोडी म्हणून पुस्तक असतात, त्याच्यामध्ये चालू घडामोडी राज्यातल्या असतात, त्याच्यातले काही 1-2 पानाचं अध्ययन करायला हवं त्यांना. आणि काही आध्यात्मिक पुस्तकं द्या ज्याच्यामध्ये सोप्या सरळ भाषेमध्ये देवाचे काही चरित्र आहेत, तेही वाचायला द्या. आणि त्यावर प्रश्नोत्तरी ठेवा. आणि मुलांना सांगा जो जिंकेल त्याला काहीतरी चांगलं बक्षीस मिळेल. असं नाही करायचं की जिंकलं त्यालाच बक्षीस द्यायचं. बक्षीस तर सर्वांना द्यायचं, बक्षीस सर्वांना द्यायचं. सर्वांना हुरूप आला पाहिजे खेळामध्ये सहभाग घेण्यासाठी. जो संघ जिंकेल त्याला काही विशेष द्या बक्षीस, परंतु जे जिंकले नाही त्यांना पण काहीतरी द्या. काही खाऊ द्या, काही द्या, चॉकलेट द्या, दुसरं काही तुम्हाला देता येईल ते द्या. काही घरातच तयार करा, शिरा तयार करा किंवा चांगला गोडधोड पदार्थ तयार करा जे मुलांना आवडेल, असं त्यांना खाऊ घाला. परंतु या प्रश्नोत्तरीच्या खेळामध्ये काय होईल, मुलं चांगले लक्ष देतील, प्रश्नाच्या उत्तराकडे लक्षात ठेवतील. भविष्यामध्ये जनरल नॉलेज तुमच्या मुलांचं वाढेल. आध्यात्मिक कथामधून तुमच्या मुलांचा आध्यात्मिकतेकडे ओढा वाढेल. म्हणजे फायदाच फायदा आहे. तुम्ही प्रश्नोत्तर कसे करता तयार त्यावर ते अवलंबून आहे. तुमच्या मुलांवर कसे संस्कार होणार, कसं त्यांच्या ज्ञानामध्ये भर पडेल. असं काहीतरी खेळ खेळत जा, मुलांनाही असं सांगत जा, कधी कधी त्यांच्यामध्ये सहभागही घेत जा. आणि जे मुलं कमी बोलतात उलट त्यांना जास्त बोलायला लावायचं, हे लक्षात असू द्या. एखादा हुशार मुलगा आहे, माहिती आहे आपल्याला, तोच वारंवार प्रश्नाचं उत्तर देत आहे, तर तसं नाही. जे बोलत नाहीत त्यांनाही बोलकं करायचं आहे आपल्याला, त्यांच्यामध्येही कॉन्फिडन्स आला पाहिजे. तर असं काहीतरी नवीन खेळ खेळा, मुलांमध्ये कॉन्फिडन्स वाढवा, मुलांमध्ये जनरल नॉलेज वाढवा, तर आपली मुलं नक्कीच चांगले घडतील. आशा करतो तुम्हाला हे सर्व चरित्र आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा. जास्तीत जास्त आपल्या वाचनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल. उद्याच्या सत्रामध्ये आपण खूप महत्त्वपूर्ण लीळा पाहणार आहोत. देमतीच्या प्रती स्वामी निरूपण करतात, हिंसा हे पाप आहे बाई. देमतीने असं काय काम केलं होतं की स्वामी त्यांना म्हणतात हिंसा पाप आहे? काही देमतीने कोणती हिंसा केली होती का? नाही. तर नेमका प्रसंग काय होता मग ते आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर श्राद्ध भोजन अपराधे भटनाथोबा बाहेरी घालवणे, उडिया घालवणे, हेही चरित्र खूप सुंदर आहे. स्वामी कसे आपल्या उत्तराधिकाऱ्याला घडवत आहे हे आपल्याला कळणार आहे. तर हे चरित्र उद्या आपण पाहणारच आहोत. तर आजच्या सत्रामधला प्रश्न आहे, शास्त्र दृष्टा अदृष्टा कारण निरूपण, हे जे चरित्र मी सांगितलं तुम्हाला, तर दृष्टार्थ म्हणजे काय आणि अदृष्टार्थ म्हणजे काय, हा आजच्या सत्रातील प्रश्न आहे. आणि दुसरा एक प्रश्न आहे, नाथोबा करवी भट बाहेरी घालवणे, हा जो खेळ खेळवलेला आहे स्वामींनी आपल्या भक्तजनांना, तर असा खेळ
आपण आपल्या मुलांनाही खेळवला पाहिजे असं मी म्हटलो, परंतु ते खेळ कसा असला पाहिजे, मी जे तुम्हाला सांगितलं नेमका कसा खेळ असला पाहिजे जेणेकरून मुलांची आध्यात्मिक उन्नती होईल आणि जे काही भौतिक ज्ञान आहे, जे काही जनरल नॉलेज आहे त्यामध्ये त्याची उन्नती होईल. तर आपण कसा खेळ खेळला पाहिजे मुलांसोबत जेणेकरून आपल्या मुलांची उन्नती झाली पाहिजे. तर हा दुसरा प्रश्न आहे. तर दोन्ही प्रश्नाची उत्तरं तुम्ही नक्कीच लवकरात लवकर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करणार आणि भरपूर जण यावेळेस मला तरी वाटते तुम्ही उत्तर देणार अशी अपेक्षा करतो. आणि आजचं सत्र इथेच मी संपवतो. उद्या भेटूया स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.